श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा जी आहे ती संपन्न होत आहे आणि यासाठी राज्यभरातील वारकरी भाविक जे आहेत ते त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात या ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्योतिर्लिंगाच्या मंदिरात देखील या वारकरी भाविकांनी जी आहे ती गर्दी केलेली आहे। आणि याच ठिकाणी अमित शहा जे आहेत ते देखील आज या 12 ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात त्र्यंबकेश्वर मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत। त्यामुळे कुठेही भाविकांचं या वारकऱ्यांचं दर्शन थांबणार नाही, या पद्धतीची जी व्यवस्था आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त आहेत, काय सांगाल? एकीकडे आज अमित शहा जे आहेत ते मंदिरात येत आहेत तर दुसरीकडे वारकरी जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत, कशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली? या ठिकाणी उद्या संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांची यात्रा आहे आणि लाखो भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत, तर त्यांचे पण दर्शन सुसज्ज व्हावं म्हणून आपण बघत असाल एक वेगळ्या प्रकारचा रॅम्प करून सर्व भाविकांना दर्शन देण्याची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली, जेणेकरून कुठलाही भाविक हा दर्शनाला मुकणार नाही। आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून पूर्ण काळजी घेतली गेलेली आणि अमितजी शहांचा आता 12:20 आल्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांसाठी सभामंडपामध्ये अभिषेक पूजा त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यानंतर परत एकदा 15-20 मिनिटांनंतर भाविकांसाठी ते खुल्लं केले जाणार आहे। तोपर्यंत भाविकांचे दर्शन सुरू राहणार आहे आणि कुठल्याही भाविकाला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याचं पूर्ण व्यवस्था त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतलेली आहे। अमित शहा मंदिरात येणार आहेत, कुठल्या पद्धतीची पूजा जी आहे ते या ठिकाणी करणार, काय अभिषेक करणार, या संदर्भातली माहिती मिळेल, नेमकं काय करणार? या ठिकाणी अमितजी शहा सभामंडपामध्ये आल्यानंतर केंद्रीय मंत्री त्या ठिकाणी ते अभिषेकाची पूजा त्यांची आहे ती साधारण 15 ते 20 मिनिटं त्या ठिकाणी चालणार आहे आणि त्या अभिषेकाची पूजा झाल्यानंतर ते कोटी हॉलमध्ये मंदिराच्या ट्रस्टच्या येणार आहे। त्या ठिकाणी माननीय आमचे चेअरमन जीवने साहेब व सर्व विश्वस्तांच्या वतीने त्या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जाणार आहे। नक्कीच आपल्यासोबत मंदिराचे विश्वस्त होते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर राज्यभरातनं ज्या त्र्यंबकेश्वर नगरीत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी ज्या पालख्या दाखल झालेल्या आहेत त्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं देखील दर्शन घेत आहेत। लाईनीमध्ये आपल्याला वारकरी दिसत आहेत, तर दुसरीकडे आपण बघितलं तर अमित शहा जे आहेत त्या मंदिरात येऊन दर्शन घेणार आहेत। त्यामुळे कुठेही या वारकऱ्यांचं दर्शन थांबणार नाही याची जी खबरदारी आहे ती मंदिर प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह पवन येवले, TV9 मराठी, त्र्यंबकेश्वर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।